नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गेली 6 दिवस महाराष्ट्रामध्ये आणि देशभरात एकाच विषयाची चर्चा आहे आणि ती म्हणजे कोपर्डीच्या निर्भयावर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणाची. आरोपींनी ज्या क्रूरतेने 15 वर्षाच्या मुलीला हालहाल करून मारलं ते पाहून प्रत्येकाच्या मनात तीव्र संतापाची भावना आहे. आरोपींना तातडीनं आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी एकमुखी मागणी सर्व स्तरातून सुरू आहे. पण त्याचवेळी आज महाराष्ट्राच्या विधानसभेत एका विचित्र मागणीनं हलकल्लोळ उडालाय आणि ती मागणी आहे सैराटसारख्या चित्रपटांवर बंदी घालण्याची. पण ज्या देशात दर 54व्या मिनिटाला महिलेवर बलात्कार होतो, दर 26व्या मिनिटाला एका महिलेचा विनयभंग होतो, त्या देशात चित्रपटांवर बंदी घातली की समाज आदर्श सुसंस्कृत होईल, पाशवी, क्रूर आणि वासनांधता या समाजाला चिकटणार नाही असं म्हणणं थोडं धाडसाचं होईल. म्हणूनच आजचा विषय आहे सैराटवर बंदी घालून महिला अत्याचार थांबतील का. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपच्या आमदार मनीषा चौधरी मॅडम, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भास्कर जाधव, ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले आणि चित्रपट अभ्यासक दिलीप ठाकूर. आपण सुरुवातीला ही मागणी ज्यांनी केली आहे त्या मनीषा चौधरी मॅडमकडे आपण जाऊयात. चौधरी मॅडम, तुम्ही ही मागणी आज विधानसभेत जाहीरपणे केलेली आहे. कसं काय, म्हणजे या चित्रपटांवर, सैराटसारख्या चित्रपटांवर बंदी घातली की महिला अत्याचार थांबतील, याच्या पाठीमागचं नेमकं लॉजिक काय आहे? काल सभागृहामध्ये ज्या वेळेला विरोधी पक्षांनी चर्चा आणली त्यावेळेला विरोधी पक्षाचे नेते सन्माननीय राधाकृष्ण पाटील म्हणाले की हे सरकार सैराट सारखं चाललेलं आहे. आणि आज चर्चा करत असताना जो दुर्दैवी घटना ही नगर जिल्ह्यामधली आज जेव्हा चर्चेला आली त्यावेळेला सर्व राजकीय पक्षांनी आपल्या आपल्या भावना मांडलेल्या, त्याप्रमाणे मी माझं मत मांडत असताना की आजची जी तरुण पिढी आहे ही तरुण पिढीला आपल्याला प्रबोधनाची गरज आहे आणि ह्या प्रबोधनातून नवीन पिढीला शिकवायचं आहे. त्यामध्ये मी असं म्हटलं आहे की ज्या पद्धतीने आज मोबाईलवरती, इंटरनेटवरती, ट्विटरवरती सेक्सच्या क्लिपिंग आहेत, त्यातला कुठलाही कोड नाहीये. लहान मुलगा सुद्धा ते क्लिपिंग बघतो आणि ज्या वेळेला हार्मोन चेंज होतात 17-18 वर्षाच्या मुलांना, त्यावेळेला त्यांना कळत नाही की आपण काय करतो. आणि हीच भूमिका ॲज ए सैराटचा पिक्चर हा हॉनर क्लिनिंगचा पिक्चर आहे असं मला वाटतं. कारण त्याच्यामध्ये जो प्रेमविवाह दाखवलेला आहे हा प्रेमविवाह एक उच्चस्तरीय घराण्यातली मुलगी आणि एक गरीब घराण्यातल्या मुलाचा प्रेमविवाह होतो आणि त्या प्रेमविवाहामध्ये करत असताना दोन्ही साईडच्या आईवडिलांचा विरोध असताना मुलं लग्न करतात आणि लग्न केल्यानंतर त्या मुलीच्या भावाकडनं आणि त्या मित्राकडनं त्या मुला आणि मुलीचा खून दाखवलेला आहे. आज ह्याच्यामध्ये ज्या वेळेला म्हणजे प्रेमविवाह होत आहेत, आपण का म्हणतो की ह्याच्यावरचे जे क्लिपिंग आहेत, माझं असं म्हणणं नाहीये की पूर्ण पिक्चरवर बंदी घालावी, पण जे असे इन्सिडेंट्स दाखवले आहेत ह्याच्यावरती बंदी घालणं गरजेचं आहे. त्यामधला एक तुमचा मुद्दा जो आहे चौधरी मॅडम, तुमचा मुद्दा जो आहे तो लक्षात आलेला आहे. पण मला एक छोटासा प्रश्न पडलेला आहे, तो प्रश्न कदाचित तुम्हाला विचारला तर मला जास्त अजून क्लिअर होईल की तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे. चौधरी मॅडम, माझा प्रश्न तुम्हाला पुढचा असा आहे की आणि हे दृश्य जेव्हा मुलीचा भाऊ आणि त्याचे मित्र बघतात आणि त्यांना तो राग आटोप्यात न येताना तो खून दाखवलेला आहे. चौधरी मॅडम, तरुण पिढीला हा संदेश सैराट दाखवतो का, ही अशी माझी मागणी आहे. चौधरी मॅडम, तुमचा जो मुद्दा जो आहे तो लक्षात आलेला आहे. माझा प्रश्न असा आहे, उद्या जर आपल्याकडे युट्यूबवरती श्यामची आई चित्रपट पण आहे आणि बाकीचे जसे श्रावण बाळाच्या भूमिकेतले चित्रपट आहेत, आता उद्यापासून आपण ते चित्रपट मुलांना दाखवले, ते पण उपलब्ध आहेत, तर आता या समाजाला वासनांधता चिकटणार नाही आणि आता ही सगळी तरुण पिढी जी आहे ती सन्मार्गाला लागेल असा तुमचा दावा आहे का? चौधरी मॅडम, चौधरी मॅडमना कदाचित आपला आवाज पोहोचत नाहीये. भास्कर जाधव सर, की तुमच्याकडे मी येतोय की असे चित्रपट, सैराटसारख्या चित्रपटांवर बंदी घातली की आता या समाजातल्या सगळ्या समस्या मिटणार आहेत. आपल्याकडे बाकीच्या म्हणजे या चित्रपटांमुळेच वासनांधता येते आणि त्याच्यामुळे बलात्कार वाढतात असा दावा करणं किंवा अशा चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणी करणं हे कितपत योग्य आहे? असं आहे की मुळामध्ये मला तुमचा स्पष्टपणे आवाज येत नाही. कृपया जरा ते आवाजाचं जे काही तुमचं इन्स्ट्रुमेंट आहे ते जरा व्यवस्थितपणे केलं तर बरं होईल. की तुम्ही या ठिकाणी सांगितलं की अशा पद्धतीनं सैराट व सारख्या पिक्चरवर बंदी घातल्यानंतर
ह्या ज्या दुर्घटना घडतायत किंवा अत्याचाराच्या किंवा बलात्काराच्या घटना घडणारच नाहीत का असं आपण मला प्रश्न विचारताय. मी असं म्हणणार नाही, परंतु एक गोष्ट मात्र आपल्या सर्वांना या निमित्तानं कबूल करावी लागेल की मुळात हा सैराट पिक्चरची कल्पना आली कुठून. तर ही सैराट पिक्चरची कल्पना शेक्सपियरनी त्यावेळेला लिहिलेली एक कथा आणि त्याच्यावर निघालेलं जे नाटक आहे रोमिओ आणि ज्युलियस याच्या संदर्भातली निघालेली ही कथा आणि त्यातून निघालेले अनेक पिक्चर अनेक नाटकं आहेत. त्यानंतर कयामत से कयामत सारखा पिक्चर निघाला, एक दुजे केले सारखा पिक्चर निघाला, इश्क जादे सारखा पिक्चर निघाला, असे अनेक सिनेमा निघाले. परंतु त्याच धर्तीवर सैराट सारखा जो सिनेमा निघाला त्या सिनेमाच्या माध्यमातून सोशल मीडियाचा वापर करून ज्या पद्धतीनं समाजामध्ये तेढ निर्माण होण्यासारखे जे मेसेज पाठवले गेले ते मेसेज आज तुमच्याही मोबाईलमध्ये असतील, माझ्याही मोबाईलमध्ये आहेत, अनेकांच्या मोबाईलमध्ये आहेत. शेवटी मार्केटिंग करत असताना आपण कोणत्या थराला जाणार आहोत? सिनेमाच्या माध्यमातून, नाटकाच्या माध्यमातून, वैचारिक कथालेखनाच्या माध्यमातून किंवा स्तंभलेखनाच्या माध्यमातून, वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून, नेतृत्वातून समाजामध्ये कुठल्याही प्रकारची दरी निर्माण होणार नाही, समाजामध्ये द्वेष निर्माण होणार नाही, समाजामध्ये समानता निर्माण होईल, एकमेकाबद्दल आदराची भावना निर्माण होईल, अशा प्रकारचा संदेश. भास्कर जाधव सर, तुमचा मुद्दा जो आहे, तुमचं असं म्हणणं आहे की असे चित्रपट आपण दाखवल्यामुळे तरुण पिढीवरती विपरीत परिणाम होतोय. पण मुद्दा असा आहे हे मार्केटिंग अक्षरशः समाजामध्ये वितुष्ट निर्माण करणारं. जाधव साहेब, मुद्दा असा आहे की तुम्ही म्हणताय की समाजामध्ये वितुष्ट निर्माण करणारं जे मार्केटिंग जे केलं जाते त्याच्यावर तुमचा आक्षेप आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ज्याच्यातून चित्रपट बनलेले आहेत, जे चित्रपटांची तुम्ही नावं घेताय ते चित्रपट समाजाची अवस्था बघून बनलेले आहेत. आपल्या समाजाची अवस्था वेगळी आणि दाखवलं जाते वेगळं आणि त्याचा विखारी प्रचार केला जातो असं काही नाहीये ना. असं आहे की समाजामधली जी मानसिकता दाखवली जाते असं आपण जे सांगता. हॅलो, बोला. आजपर्यंतचे सगळे सिनेमा, सगळी नाटकं जर आपण बघितली तर गावाचा एखादा पाटील, एखादा सरपंच, एखादा गावचा पुढारी, एखादा आमदार, एखादा राज्यकर्ता हा जणू भ्रष्टाचारीच आहे, तो बलात्कारीच आहे, तो अन्याय करणाराच आहे, तो समाजाचं शोषणच करणारा आहे, त्याच्याकडे माणुसकीच नाही, त्याला कुटुंबच नाही, त्याला आई बहीण कुठल्याही प्रकारची कोणाची जणू काही ओळखच नाही, अशा प्रकारचं चित्र सातत्यानं उभं केलं जातं. आणि समाजामध्ये जो कोणी अधिकार पदावर असणारा वर्ग आहे तो सर्वसामान्य वर्गाला किंवा शोषित वर्गाला नेहमी छळण्याचंच काम करतो, शोषण करण्याचंच काम करतो. अशा प्रकारचं चित्रीकरण सातत्यानं दाखवलं जातं. पण जाधव साहेब तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. मी ठाकूर सरांकडे जाणार आहे, मी वसंत भोसले सरांकडे जाणार आहे, मी ठाकूर सरांकडे जाणार आहे. ठाकूर सर, चित्रपटालाच म्हणजे समाजात होत आहेत ते ज्या घटना होत आहेत ज्याच्याबद्दलची आपली आता चर्चा चालू आहे त्याच्याबद्दल चित्रपटाला कटघऱ्यात उभं करणं, त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं, कलाकृतीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून आपण नामानिर्णय होणार, आता याच्यावर बंदी घातली उद्या सगळं संपलं असं होणार आहे का? शक्यच नाही. कसं माहितीये, सिनेमा हा नेहमी सॉफ्ट टार्गेट राहिलेला आहे. बरं, आता सिनेमाला 12 आठवडे झाले, म्हणजे अर्ध्या अधिक महाराष्ट्राने हा सिनेमा पाहिलेला आहे आणि त्यानंतर आपण बंदीची अशी मागणी करणं किंवा भाषा करणं हे मला वाटतं हे पूर्णपणे चुकीचं आहे. दुसरं असं आहे की आपण सेन्सॉर आहे ना, जे कुठल्याही चित्रपटाबद्दल ज्यावेळेला आक्षेपार्ह भाग येतो त्यावेळेला आपण सेन्सॉर त्यासाठी ठेवलेलं आहे. सेन्सॉरमध्ये कोणी आपलेच लोक असतात ना, समाजातला विविध घटकातलेच लोक सेन्सॉरमध्ये येतात आणि त्यांनीच या चित्रपटाला प्रमाणपत्र दिलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की अशा पद्धतीने इतर काही गोष्टींनी किंवा बाह्य शक्तीने किंवा बाह्य सेन्सॉरशिप ही मला वाटतं अयोग्य आहे. सेन्सॉरनी जर सैराटला जर प्रमाणपत्र दिलेलं आहे, जनतेनेच चित्रपट स्वीकारलेला आहे आणि त्याला आता 12 आठवडे सुद्धा होऊन गेलेले आहे, अर्ध्या अधिक महाराष्ट्रांनी सिनेमा पाहिलेला आहे, तळागाळातल्या समाजामध्ये त्यांचं म्हणणं असं की सैराट सारखे चित्रपट, इश्क जादे सारखे चित्रपट किंवा कयामत से कयामत याच्यामुळे तरुण पिढी बिघडते आणि असे चित्रपट दाखवल्यामुळं लोकांमध्ये विपरीत परिणाम होतो, मग अशा घटना घडतात असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, कसं आहे, नाही त्यांचं म्हणणं त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने कदाचित बरोबरही असू शकेल, कारण प्रत्येकाचा आपला एक दृष्टिकोन आहे. काय एवढ्या मोठ्या समाजामध्ये एकाच दुसरी घटना अशीही घडते. म्हणजे जेव्हा बॉबी आला त्यावेळेला सुद्धा तेव्हाची तरुण पिढी पळून जायची, लग्न करायची. एक दुजे केली आला तेव्हा पण एक 8-10 असे आत्महत्येचे प्रकार घडलेले आहे. काय माहिती काय मत आला तेव्हा सुद्धा असे पळून जाणं वगैरे आहे. कसं आहे की त्या सिनेमाच्या निमित्ताने अशा ज्या घटना घडतात, कसं आहे, करोडो लोक चित्रपट बनतात आणि 10-12 घटना घडतात आणि 10-12 घटना घडल्यानंतर लगेच संपूर्ण चित्रपटावर बंदी आणणं
हे मला वाटतं फार आपण कुठेतरी गल्लत करतो गल्लत चित्रपट आणि समाज म्हणजे याच्यातली गल्लत आपण करतोय. पण मला आता या चर्चेकडे मला जायचंय खरं तर मला वसंत भोसले सरांकडे. पण त्याच्या आधी नागराज मंजुळे आमच्याकडे एबीपी माझाच्या कट्ट्यावरती आले होते आणि त्यांनी चित्रपटाबद्दल काय म्हटलं होतं, म्हणजे चित्रपट आणि समाज व्यवस्था याच्याबद्दल त्यांनी 2 शब्द म्हटले होते. कधी 30 सेकंदाचा वाईट आपण ऐकूयात. आता हे जे घडलं ना, हे इतकं घडतंय की थिएटरात मारामाऱ्या सुरू आहेत आणि काल तुम्ही बातमी वाचली की कुठल्या तरी थिएटरमध्ये तिकीट नाही मिळालं म्हणून थिएटर म्हणजे ते होतं त्याच्यावर तलवारीनं हल्ला केला वगैरे असले प्रकार. हो, म्हणजे हे अतिरेक आहे. फिल्म आहे ती, मला तर गंमत वाटते माणसांची. आपल्याकडे खूप फिल्मला सिरियसली घेतात लोक, तर त्याचं पण हसायला येतं मला. पण काय म्हणजे आहोत आपण भारतीय असेच आहोत. आपण जगणं गांभीर्याने घेत नाही, पिक्चरला मात्र लय गांभीर्याने घेतात कधी कधी. भोसले सर, आपण सगळ्यांनी आता ऐकलं की नागराजचा हा जो माझा कट्ट्यावरती त्याने तो जो बोलला होता की आपण जगणं सिरियसली घेत नाही, चित्रपट खूप गांभीर्याने घेतो आणि आता आपण समाजात जी घटना, अतिशय विकृत घटना घडलेली आहे त्याला आपण कुठल्या चित्रपटाला जबाबदार ठरवू शकत नाही, त्याला आपण कुठल्या जातीला जबाबदार ठरवू शकत नाही. ती विकृती जी आहे, विकृतीला जात पात धर्म किंवा कुठलं परिमाण आपण लावू शकत नाही. पण आता आपण खरं तर चित्रपटांना कटघऱ्यात उभं करू पाहतोय. काय म्हणत आपण? नाही, नागराजने खूप उत्तम भाषेत त्यांनी सांगितलं. एका वाक्यात सांगितलं की आपण चित्रपटांना गांभीर्यानं घेतो आणि समाजाला घेत नाही. माझं असं म्हणणं आहे की सैराट चित्रपटावर बंदी घालणं किंवा बंदीची मागणी करणं हा तर तंदन मूर्खपणा आहे आता. आणि माझं असं म्हणणं आहे की ज्या समाजाचं प्रतिबिंब त्याच्यात उमटलेलं आहे, तुम्ही समाजामध्ये प्रत्येक थराला जाऊन पहा. मग शिक्षणाच्या बाबतीत पहा, सामाजिकरण पहा, पुरुषांचं मुलींचं सामाजिकरण पहा, लैंगिकतेकडे पहा. अनेक विषय असे आहेत की ज्या विषयामध्ये इतका विरोधाभास निर्माण झालेला आहे आणि तो विरोधाभास आणि समाज काय आहे त्या समाजाला गांभीर्यानं आपण पाहत नाही आहोत. लैंगिक शिक्षण असावे की नसावं, जसं आता त्यांनी सांगितलं की कुमारावस्थेत आलेल्या मुलांच्यावर काय परिणाम होतात याचा आपण विचार करणार आहोत की नाही. काय ते आपण ट्विटर बंद करणार आहोत का, आपण व्हॉट्सअप बंद करणार आहोत का, मोबाईल बंद करणार आहोत, काय बंद करणार आहोत आपण. आणि मनीषा चौधरी जे मागणी करतायत ती मागणी बघितल्यानंतर मला हसू येतं की या समाजामध्ये हे सगळं आलेलं आहे आणि हे आपण नाकारू शकत नाही. त्यांच्याच पक्षाचे पंतप्रधान मोदी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जगाच्या व्यासपीठावर बोलतात. नक्कीच. मग त्याच पद्धतीचं तंत्रज्ञान सर्वसामान्य माणूस सुद्धा वापरणार आहे. नक्कीच. आणि मला असं वाटतं की त्यासाठी समाज कुठं आहे, समाज कसा बदललेला आहे, समाजामध्ये विरोधाभास कसे निर्माण झालेत, समाज कशा पद्धतीनं विघटन झालंय समाजाचं ते आपण बघायला पाहिजे. मला असं वाटतं तुम्ही त्यात बघा की जे आपण हा चित्रपट आहे आणि त्याचं वास्तव आहे आणि तेच समाजाचं वास्तव असं आपण स्वीकारायला जर 2 मिनिटं आपण स्वीकारलं तर त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं त्याच्या मुलाच्या वडिलांना गावातनं एका आदेशानुसार हकललं जातं, अशा समाजामध्ये एक घटक आहे की जो असा गाव सोडून जावं लागतं त्याला, तो काही प्रतिकार करू शकत नाही. नक्कीच. म्हणजे हे जर समाजाचं वास्तव असेल आणि ते जर उमटत असेल. आणि दुसरी बाब अशी माझं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीचे जे काही बलात्कार झाले, आता जी घटना घडलेली आहे कोपर्डी फारच वाईट आहे. तशा पद्धतीच्या घटना सैराटच्या अगोदर घडलेल्या नाही आहेत. बरोबर. बॉम्बे चित्रपट आपण काढला, बॉम्बे चित्रपटामध्ये तर चक्क मुंबईतल्या जाती दंगलीची पार्श्वभूमी होती. त्या चित्रपटामुळे काही परत दंगली वाढल्या, दंगली झाल्या असं म्हणायचं आहे का आपल्याला? वास्तविक त्या दंगलीमधलं राजकारण, त्या दंगलीतला समाजातलं विघटन, दंगलीमधला संघर्ष, राजकारण, समाजकारण, या सगळ्या जे मुद्दे आहेत ते आपण चित्रपटांमधून प्रचलित होत असतात आणि ते लोकांसमोर येत असतात. ते आपण दुसरीकडे तुम्ही आता समाजाची एक गोष्ट, एक समाज व्यवस्था कशी असते आणि त्याचा जो मुद्दा मांडलेला आहे, सांगितलंय ना, चित्रपट जितका आपण इतका गांभीर्यानं घेतो तितका आपण समाज आपलं जगणं घेत नाही. खूप सुंदर त्याने पण आपलं राजकीय वास्तव पण तसं आहे ना की आपल्या राजकीय वास्तवामध्ये खरं तर असायला असं पाहिजे की स्ट्रॉंग मेसेजेस जायला पाहिजेत. मी पुन्हा एकदा मनीषा चौधरींकडे जाणार आहे. भाजपच्या एका महिला कार्यकर्त्यांनी तक्रार केली होती आणि त्या तक्रारीनंतर FIR दाखल होऊन सुद्धा त्या व्यक्तीला अटक झाली नाही. एका मंत्र्याच्या PA विरोधात तक्रार करून सुद्धा त्या महिलेला विष पिऊन तिने परत ती त्या हॉस्पिटलमधून बाहेर होऊन ती आंदोलन करते आहे. अशा वेळेला ज्या वेळेला अशा लोकांवरती कारवाई होत नाही त्यावेळेला मनोबल वाढेल ना लोकांचं. तुम्ही चित्रपट बंद करण्याऐवजी अशा लोकांना स्ट्रॉंग मेसेज जाईल. या देशातल्या, या महाराष्ट्रातल्या कुठल्याही मोठ्या माणसाला अशा गुन्ह्यासाठी टार्गेट केलं जाणार नाही असं जर आपण म्हटलं तर स्ट्रॉंग मेसेज जातील. मनीषा चौधरी मॅडम. नाही, हे बघा,
हा, आपण म्हणाले की एका राजकीय पक्षाच्या महिलेला, त्या राजकीय पैशाच्या महिलेला स्वतः आमच्या पक्षाने त्याला निलंबित केलेलं आहे. त्याच्यावर FIR साठी पोलिसाची पूर्ण तिची चौकशी झालेली आहे. त्याचबरोबर त्या मुलाची चौकशी झाली आहे. त्या मुलाबरोबर जी मुलं होती त्याची चौकशी झालेली आहे. आता हे मॅटर कोर्टमध्ये आहे. कोर्टाचा निर्णय आल्यानंतर तो समोर येईल. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी जी कमिटी केलेली होती त्या कमिटीचा रिपोर्ट सुद्धा आम्ही दिलेला आहे आणि आता कोर्ट मॅटर आहे ते येणारच आहे. पण आपण आता मला म्हणतायत, मंजुळे म्हणतायत भारतीय असेच आहेत, म्हणजे त्यांना भारतीयांबद्दल प्राऊड नाही आहे का? मंजुळेने वाक्य काय वाटलं, आपले भारतीय सगळे असेच आहेत, ह्याचा अर्थ काय होतोय? ह्याचा अर्थ काय होतोय? मंजुळे असं म्हणाले, म्हणजे भारतीयांना स्वाभिमान नाही आहे का? मंजुळे असं म्हणाले, चौधरी मॅडम मंजुळे असं म्हणाले की आपण फिल्मला जास्त सिरियसली घेतो, फिल्मला पण खूप गांभीर्याने घेतो आणि आपण आपलं आयुष्य गांभीर्याने घेत नाही. आपण फिल्म सारखं आपलं आयुष्य जगलं नाही पाहिजे. हा, भारतीय असेच आहेत. अरे असं नाहीये, भारतीय असेच आहे याचा अर्थ की भारतीय स्वाभिमानी नाही आहेत का? आपला पिक्चर आहे, आपला पिक्चर चांगला चाललाय, त्याच्याबद्दल कुठला वाद नाही आहे. पण ज्या पद्धतीने तिकडे हॉनर किलिंग दाखवलेलं आहे, लव्ह मॅरेज दाखवलंय आणि लव्ह मॅरेज अशा पद्धतीचं दाखवलंय, एक उच्च स्तरीय घरातला मुलगी आणि एक गरीब घरातला मुलगा. मॅडम, कायदा जास्त प्रभावीपणे काम करेल का चित्रपट जास्त प्रभावीपणे काम करेल? मॅडम, कायदा जास्त प्रभावीपणे काम करेल का चित्रपट प्रभावी जास्त काम करेल? कायदा जास्त, हे बघा आज जे काही परिणाम होत आहेत ते आज इंटरनेटमुळे परिणाम होत आहेत. आज जे काही मुलांवर परिणाम होत आहेत, कारण आई वडील आता जास्त मुलांना वेळ देऊ शकत नाहीयेत. आई वडील कामाला जातात, घरी मुलं आल्यानंतर ते इंटरनेट, पिक्चर्स, युट्यूब ह्याच्यावरच जास्त वेळ देत असतात. आणि त्याच्यावरती माझी स्वतःची मागणी आहे की आज आपल्या ट्विटरवरती किंवा ह्याच्यावरती पासवर्ड असायला पाहिजे की लहान मुलगा डायरेक्ट ते ऑपरेट करू शकणार नाही. आणि आज ह्या पिक्चरमध्ये जे मला वाटलं ते मी सांगितलेलं आहे की बाबा नाही, त्या मुलाने आमिष दाखवून की तू मला किस करायला देशील तर मी तुझ्या पार्टीला येतो. आणि अतिशय म्हणजे चौधरी मॅडम, आता तुम्ही एवढा काढून टाकावा, हीच माझी मागणी आहे. तुमची जी मागणी आहे त्या असं आहे, या मराठी चित्रपट जगभरामध्ये जितक्या वाहिन्या आहेत, जगभरामध्ये फॅशन टीव्ही आहेत, फॅशन शोज होतात आपल्याकडे, जगभरामध्ये रोजच्या बीटीमध्ये मागच्या पानावरती सगळ्या पार्टीज छापून येतात. आपल्याकडे अजूनही आता मुंबईत सुद्धा म्हणजे कुणी काय घालावं, कुणी काय खावं, कुणी काय प्यावं, कुणी काय बघावं, याच्यावरती जर आपण लक्ष ठेवायला लागलो, आपण जर याच्यावरती जर कंट्रोल करायला लागलो तर ते खूप अवघड होऊन बसेल. अवघड म्हणजे मी म्हणते अश्लीलपणा दाखवलेला आहे की आमिष दाखवून तू मला किस दिलास तर मी तुझ्या पार्टीला येतो, हे डिलीट करायला पाहिजे. असे जे आहेत जे मुलांना कळेल, म्हणजे एकतर्फी प्रेम हे काय आहे, कशामुळे होत आहेत हे गुन्हे, कसे घडतायत? तुमचा मुद्दा लक्षात आला, चौधरी मॅडम तुमचा मुद्दा लक्षात आला. मी पुन्हा एकदा भास्कर जाधव सरांकडे जाणार आहे. भास्कर जाधव सर, आपण आपल्या समाजाची आर्थिक स्तर जसा वाढलेला आहे तशाप्रमाणे सामाजिक स्तर वाढला पाहिजे, याची आपण काळजी घेतली पाहिजे. आपली मुलं नक्कीच आपण याच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे की आपली मुलं काय करतात, काय पाहतात. पण त्या पुढे जाऊन अशा पद्धतीच्या मागण्या करणं, या असे चित्रपट बंद करा, अशा चित्रपटांमधून हे सीन काढून टाका, अशा पद्धतीच्या मागण्या करणं हे कितपत योग्य आहे? असं आहे की अशा प्रकारचे चित्रपट वगैरे बंद करा वगैरे ही काही मागणी मी केलेली नाही. परंतु आपण मी मगाचपासून तेच सांगतोय की सिनेमा असेल, कादंबरी असेल, नाटक असेल, स्तंभलेखन असेल, वैचारिक लेखन असेल, यातून समाजाचं प्रबोधन करायचंय. तशाच पद्धतीनं सिनेमा निघाल्यानंतर या सिनेमामधला जो काही भाग असतो तो बघून बऱ्याच वेळेला मुलं स्टंट करतात, त्याचं अनुकरण करायचा प्रयत्न करतात. अनेक वेळेला ते स्टंट करत असतात, ते आपल्याला सर्वांना माहित आहे. आता या सिनेमातून कोणती सामाजिक कशा पद्धतीची बांधिलकी किंवा कोणतं समाज सुधारण्याचं काम या सिनेमामधून केलंय? या सिनेमामधलं एक वाक्य मी आपल्याला वाचून दाखवतो. चूक काय तिची एकट्याची आहे होय, पोरीची बी चूकच आहे हो. स्पष्ट सगळं पाटलाचंच राज्य आहे का? झोपला ना तू तिच्या बरोबर, मग दे सोडून. काय यातून कोणतं सामाजिक प्रबोधन होतंय? यातून कोणत्या पद्धतीचा सामाजिक संदेश चांगल्या प्रकारचा जातो? तुम्ही जर असा चित्रपट समाजामध्ये देश निर्माण करणं, कुठल्या तरी एका विशिष्ट वर्गाबद्दल त्या ठिकाणी प्रतिशोधाची भावना निर्माण करणं, अशा प्रकारचे संदेश पाठवण्याचं काम
जिथं होतंय तिथं विरोध झाला पाहिजे. सिनेमे बंद करून असं होईल असं मी म्हणत नाही. आपण मगाशी म्हणाल्याप्रमाणे की कायदा मोठा आहे की सिनेमा मोठे आहेत, सगळ्याच गोष्टी कायद्यानं होणार नाहीत, समाज प्रबोधनानं होईल, समाज मन जोडण्यानं या ठिकाणी या सगळ्या गोष्टी होतील, सामाजिक समतेनं ह्या गोष्टी या ठिकाणी होतील. शेवटी हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा, नक्कीच नक्की तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे जाधव साहेब, मुद्दा लक्षात आलेला आहे. पण असं ठाकूर सर अशा पद्धतीने चित्रपटातली निवडक वाक्य काढून जर आपण बघायला लागलो चित्रपटांकडे तर खूप कठीण होऊन बसेल. आणि आता तर चौधरी मॅडम असं म्हणाले की ते ट्विटर, इंटरनेट वगैरे याच्यावरती पण बंधनं असली पाहिजे. तर आता जग ज्या पद्धतीने ज्या वेगानं वाढते त्या वेगानं जर आपण त्याच्यावरती जर बंधनं घालवलं तर आपण अनेक वर्ष मागच होत असं मला वाटतं. पण आता प्रत्येक काळामध्ये असा वाद होतच आलेला आहे. बंधन नाही घालायचं, आपण बंधन नाही घालत, त्याच्यावरती पासवर्ड असायला पाहिजे. तो पासवर्ड चौधरी मॅडम तो पासवर्ड कोण म्हणजे प्रत्येक कुटुंबातली मुलं जी आहेत त्यांच्या घरातली मोठी जी लोक आहेत त्यांच्यावर बंधन असायला हवं. त्याला चित्रपट काय करणार, त्याला ते ट्विटर आणि त्याला फेसबुक आणि त्या इंटरनेटच्या साईट्स काय करणार आहेत त्याला. शेवटी आज काय झालंय, आपण आपली जबाबदारी झटकून सगळी जबाबदारी चित्रपटावर टाकायची, हे कसं काय आपण करू शकतो. प्रबोधनाची जरूर आहे. समाज बिघडवायचं काम करायचं नाही मुद्दा असा आहे की आपण आपली सगळी जबाबदारी झटकून सगळी जबाबदारी चित्रपटावर, सगळी जबाबदारी इंटरनेटवर टाकून कसं झटकून चालेल. हा पिक्चर सगळी जबाबदारी चित्रपटावर इंटरनेट टाकत नाही, त्यांची जबाबदारी आहे समाज प्रबोधनाची. त्यांनी समाज प्रबोधन केलं पाहिजे, समाजामध्ये दुही निर्माण करण्याचं काम भास्कर करतात. सावंतांनी सांगितलं त्याप्रमाणे जे अश्लील आहेत ते काढून टाकायला पाहिजेत. ठाकूर सर, शील आणि अश्लील आता फरक कोण करणार यातला. नाही पण काय म्हणतात अशा प्रकारचा आवाज आहे ना प्रत्येक काळात झालेला आहे. आता आपण अरे पण मी खूप मागे गेलो, समजा 40च्या दशकात गेलो. बोला तुम्ही. म्हणजे ज्याला ब्रह्मचारी चित्रपट आला आणि मीनाक्षी शिरोडकरांनी स्विमिंग तो कॉस्ट्युम घातला तेव्हा सुद्धा अशा पद्धतीचा विरोध झाला होता. म्हणजे मागच्या पिढीचे लोक किस्से सांगायचे किंवा असं आपल्याकडे असं इतिहास उपलब्ध आहे की मॅजेस्टिक सिनेमा गिरगावामध्ये ज्याला तो सिनेमा लागला त्यावेळेला निदर्शनं झाली होती संस्कृती रक्षकांची की असं मी पाहणार नाही वगैरे. प्रत्येक काळामध्ये नवीन माध्यमाला विरोध झालेलाच आहे. म्हणजे त्यांची भूमिका त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू करेक्ट असू शकते की त्यांना असं वाटतं, त्यांचं एक असं आहे की काही गैरप्रकार समाजामध्ये जाऊ नये असं त्यांचा बोलण्याचा अर्थ आहे. नक्कीच की नवीन माध्यमं यावीत पण त्या नवीन माध्यमांचा गैरवापर करू नये आणि त्याच्यातून जे काही पण मुद्दा असा आहे ना, मला त्यातून एक मुद्दा असा वाटला की आपल्याकडे बलात्कार आणि विनयभंगाचे प्रकार आत्ताच वाढलेले आहेत चित्रपट आणि इंटरनेट आल्यानंतर वाढले. असं काय म्हणजे असं अचानक असा साक्षात्कार व्हायला लागलाय. वसंत भोसले सर, याच्या आधी काय असं होत नव्हतं. चित्रपट आणि नाटकं म्हणजे अचानकपणे आता चित्रपट आले, नाटकं आली, तसे स्तंभलेखन आले आणि बलात्कार वाढले असं म्हणायचं का आता. एक गोष्ट सांगतो, बोला. नाही मला असं म्हणायचं आहे की जेव्हा चित्रपटच निघत नव्हते, जेव्हा इंटरनेटच नव्हतं त्या काळात काही होत नव्हतं का. आणि आज जे काही घडा लागलेला आहे समाजामध्ये त्याचा थेट सिनेमाशी संबंध जोडणं म्हणजे वास्तवाकडे आपण डोळे झाक करतोय असं मला वाटतं. हे असे का घडतात, त्याच्यातली का भीती नाही, कायद्याची भीती का नाही, आपण कशा पद्धतीनं न्याय व्यवस्था चालवतो, आपण कशा पद्धतीनं पोलीस यंत्रणा चालवतो, आपण मीडियामध्ये त्याचा उल्लेख किंवा त्याची चर्चा कशा पद्धतीनं करतो. जणू काही सैराट पिक्चर आला त्यामुळे हे झालं किंवा सिनेमा आला, नाटक आलं आणि किंवा इंटरनेट आलं याच्यामुळेच बलात्कार व्हाले असं म्हणणं हा वेडेपणा आहे. माझं म्हणणं आहे की समाजाकडे बघा, तुम्ही वास्तविक सिनेमा आणि समाजातल्या घडणाऱ्या घडामोडी इतक्या तुम्ही एकत्र घाललात की जणू काही सगळे सिनेमाचा प्रभाव समाजावर आहे. मग असं असेल तर मला असं वाटतं की आपल्या मुलाला अमेरिकेला पाठवायला नको, आपल्याला युरोपमध्ये पाठवायला नको, तिथं तो काय करेल मला माहित नाही. आज हजारो शेकडो मुली आणि मुलं अख्ख्या महाराष्ट्रातनं पुण्याला शिकायला येतात. ती कशी राहतात, काय करतात, कुणाबरोबर जातात, कुणावर बसतात, कुणावर खातात पितात हे आपल्याला माहित आहे का, आई वडिलांना माहित आहे का. पण त्यांचं एक चांगलं प्रबोधन केलेलं आहे, त्यांना एक समज दिलेली आहे, त्यांना सांगितलेलं आहे, शिक्षणाचं महत्व पटलेलं आहे. हजारो मुली आज पुण्यामध्ये जातात शिकायला, ज्या पद्धतीनं ते कसे वागतात, कसे राहतात आणि मला वाटतं ते चांगल्या पद्धतीनं शिकतायत. आज इतक्या हजारो पद्धतीनं जात आहेत आणि हे सगळे चित्रपट बघून त्याच्यामध्ये मला असं वाटतं की आपण काहीतरी सरमिसळ करतो आहोत. आपलं समाजाचं जे विघटन ज्या पद्धतीनं झालेलं आहे, समाजामध्ये जे प्रश्न निर्माण झालेले आहेत ते प्रश्नाकडे आपण दुर्लक्ष करतो. ते प्रश्न सोडवण्यामध्ये राज्यकर्ते, समाजकारणी, पत्रकार आम्ही सगळे आपण आपली अपेक्षा ठरलेलो आहोत. आणि मला वाटतं की ते आपण सोडवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. त्यासाठी डोळे उघडून आपण समाजाकडे बघायला पाहिजे. नक्कीच डोळे उघडून आपण समाजाकडे बघायला पाहिजे. मी पुन्हा एकदा भास्कर जाधव आणि मनीषा चौधरी मॅडमकडे जाणार आहे. सुरुवातीला भास्कर जाधव सर, 1 मिनिट फक्त आपल्याकडे उरलेला आहे शेवटचा.
श्यामची आई, संत गाडगेबाबा किंवा श्रावण बाळावरचे चित्रपट लहानपणी सगळ्यांना दाखवले जायचे आणि अजूनही ते सगळीकडे उपलब्ध आहेत. पण ते चित्रपट बघितले म्हणून सगळ्यांनी स्वच्छता मोहीम चालू केली, श्यामची आई बघितले म्हणून सगळे श्याम बनले, किंवा साने गुरुजींचा श्रावण बाळाचा चित्रपट बघितला म्हणून सगळ्यांनी आई वडिलांची सेवा सुरू केली. असं तर झालेलं नाही. मग तसं झालेलं नाहीये तर सैराटमुळे लोक बिघडली असं तरी कसं म्हणणार तुम्ही जाधव सर? भारताला भारतीय इतिहास आहे, या महाराष्ट्राला शिवे फुले आंबेडकर अहिल्याबाई सावित्रीबाईंचा इतिहास आहे. आपण असं म्हणतो चर्चा जी लावलेली आहे ती सैराट बंद करण्याचा की नाही करायचं एवढ्या पुरेशी मर्यादित चर्चा आहे, म्हणून आम्ही सैराटचा या ठिकाणी दाखला घेतला. परंतु समाजामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नाटकं असतील, सिनेमा असतील, समाजलेखक असतील, पुढारी असतील, समाजसेवक असतील, या सगळ्यांनी समाज प्रबोधनाचं काम आम्ही सर्वांनी केलं पाहिजे. हा मुद्दा मी सुरुवातीला मांडला. केवळ सैराटमुळेच सगळी मुलं बिघडत आहेत असं मी म्हटलं नाही, आणि म्हणून त्यातला एक भाग आहे की आपल्याला नाकारता येणार नाही की अशा पद्धतीनं अतिरंजित गोष्टी केल्यामुळे त्याचा समाज नाकारता येणार नाही. ही जी कोपर्डीची कर्जतची घटना घडलेली आहे ती अतिशय क्लेशकारक, अतिशय निंदाजनक. बलात्कार होतात, नाही, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. मला शेवटची 30 सेकंद आहेत. भास्कर जाधव सर, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. शेवटची 30 सेकंद. मनीषा चौधरी मॅडम, असं का झालेलं नाहीये की संत गाडगेबाबा बघून सगळे गाडगेबाबा झाले, श्रावण बाळ झाले आणि श्यामच्या मधले बघून श्याम झाले? आता आपल्याला समाजाला एकच मेसेज द्यायचा आहे की जी घटना घडलेली आहे ती दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि कुठलंही आमिष दाखवू नये, कुठल्याही आमिषाला बनवून तिच्यावर बलात्कार करू नये. आणि हे सैराटमध्ये जे किस देतो तर मी तुझ्या पार्टीला येते, हा अश्लील भाग आहे, तो काढून ठीक आहे. तुमचा मुद्दा पुन्हा तोच मुद्दा लक्षात आलेला आहे माझ्या. मला शेवटची फक्त 30 सेकंद आहेत. वसंत भोसले सर, आता आपण जर या सगळ्या मुद्द्यांकडे जर बघत राहिलो आणि अशा पद्धतीने जर आपण आपल्या समाजाचा, आपल्या मुलांचा, आपल्या एकूण व्यवस्थेचा विचार करत राहिलो तर आपण कुठे जाणार आहोत? याच्यातून सोडवणूक काय, याच्यातून मार्ग काय? नाही, मला असं वाटतं की आर्थिक परिस्थिती, औद्योगिक परिस्थिती, शेतीमधली परिस्थिती, राजकारणातली परिस्थिती, शिक्षण क्षेत्रातली परिस्थिती, सामाजिककरण आपल्या नव्या पिढीचं, या सर्व बाबतीत खूप तफावत निर्माण झाल्या. विशेषतः 1990 नंतर तुम्ही पाहिलं जेव्हा, त्यानंतर इतकी तफावत निर्माण झाली. आणि आता भास्करराव म्हणायला लागले तसं की प्रबोधनाचं ते बोलतायत. माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रातली प्रबोधनाची परंपरा एक खंडित झाली आता अलीकडच्या काळात. जेव्हा दाभोळकरांचा खून ह्या महाराष्ट्रामध्ये होतो आणि मग ही परंपरा जेव्हा खंडित होते, तेव्हा मला सांगा की नव्या पिढीला कुठल्या पद्धतीच्या मोठ्या चळवळी आज महाराष्ट्रामध्ये शिल्लक राहिल्यात? नक्कीच. आणि ज्या पद्धतीनं सर्व राजकीय पक्ष काम करतायत आता ते पाहिल्यानंतर मला वाटत नाही काही समाजाचं प्रबोधन चालू आहे. नक्कीच समाज प्रबोधनाची जी भूमिका आहे, जी राजकीय पक्षांनी राबवायला पाहिजे होती, जी सामाजिक संघटनांनी, जी समाज नेत्यांनी, समाजकारण करणाऱ्यांनी राबवायला पाहिजे होती, ती कुणीही राबवलेली नाही. ती मधल्या काळामध्ये खंडित झालेली आहे. आणि महत्वाचं म्हणजे आपण जागतिकीकरणाच्या काळामध्ये राहत असतो. आपल्याला इंटरनेट असेल किंवा फेसबुक असेल किंवा ट्विटर असेल किंवा त्याही पुढे जाऊन अगदी स्नॅपचॅटपासून वेबपर्यंत सगळ्या सुविधा हव्या असतात. मात्र त्या सुविधांसकट काही संकटं तुमच्यासोबत येतात. त्या संकटांचा मात्र जबाबदारी जी आहे ती आपण आपल्या स्वतःवर घेत नाही आहोत. आपण ती जबाबदारी कुठल्या तरी इंटरनेट सारख्या गोष्टीवरती किंवा कुठल्या तरी क्लिपवरती किंवा कुठल्या तरी चित्रपटावरती टाकून रिकामी होतो. ही सगळ्यात दुर्दैवी बाब आहे. आपण आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे यातली, ती बलात्काराला कुठलंही परिमाण, जात पात, धर्म, तो कशामुळे बिघडला, ही विकृती आहे. आणि विकृतीला परिमाणं जर आपण लावत बसलो तर ती आपली सर्वात मोठी चूक ठरेल. आपण आत्ताच जसं भास्कर जाधव सर आणि चौधरी मॅडम म्हटलं की आपण पुरोगामी महाराष्ट्रात राहतो, तर आपण पुरोगामित्व टिकेल असा विचार करण्याची गरज आहे, ना की आपण 2 पावलं मागे जाऊ असा विचार करण्याची. आपण सगळ्या मान्यवरांनी या चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. आपण पाहत रहा ABP माझा.